महाराष्ट्राला मिळाली सर्वात तरुण जिल्हा परिषद सदस्य. अवघ्या 22व्या वर्षी मृणाल पाटील यांची राजकारणात एंट्री. नमस्कार, तुम्ही पाहत आहात OnePlus मराठी. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून एका 22 वर्षाच्या तरुणीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बनपुरी गावच्या मृणाल महेश पाटील या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्य ठरल्या आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS मधील इंटर्नशिप सोडून त्यांनी थेट लोकसेवेचे व्रत स्वीकारले आहे. कोण आहेत मृणाल पाटील आणि त्यांचा हा थक्क करणारा प्रवास कसा आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. मृणाल पाटील यांनी पाटण तालुक्यातील मुंदुळकोळे जिल्हा परिषद गटातून विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या सून डॉक्टर प्राची पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करून हा विजय मिळवला आहे. अवघ्या 22व्या वर्षी जिल्हा परिषदेत पाऊल ठेवणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या सदस्य ठरल्या आहेत. मृणाल यांचे शिक्षण कॉमर्समधून झाले असून त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये आपली इंटर्नशिप नुकतीच पूर्ण केली होती. MBA करण्याचे स्वप्न पाहत असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या वडिलांना महेश पाटील यांना विचारले आणि मृणाल यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. या विजयात राज्याचे मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा मोठा वाटा आहे. तू माझ्या ईश्वरीसारखे आहेस, म्हणजेच त्यांच्या मुलीसारखे आहेस, असे म्हणत देसाई साहेबांनी त्यांच्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली होती. बनपुरीमध्ये 30 कोटींची विकास कामे आणि साहेबांवर असलेले जनतेचे प्रेम मृणाल यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले. मृणाल यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांचे पणजोबा ब्रिटिश काळात पोलीस पाटील होते. त्यांचे वडील महेश पाटील हे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचे आणि सर्व धर्मीय लोकांना दिलेल्या मदतीचे फलित म्हणून मृणाल यांना मतदारांनी भरभरून आशीर्वाद दिला. मृणाल पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचे सुशोभीकरण, शैक्षणिक सुधारणा आणि महिला समीक्षीकरणावर भर देण्याचे ठरवले आहे. यंग ब्लड राजकारणात येणे आवश्यक आहे, कारण युवा पिढी प्रॅक्टिकल विचार करते, असे त्यांचे ठाम मत आहे. RR पाटील यांनीही वयाच्या 24व्या वर्षी जिल्हा परिषदेतून सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे मृणाल यांचा हा प्रवास आता कुठेपर्यंत पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मृणाल पाटील यांचा विजय हा केवळ एका जागेचा विजय नसून तो सुशिक्षित तरुणांच्या राजकारणातील वाढत्या सहभागाचे प्रतीक आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस OnePlus मराठीकडून खूप खूप शुभेच्छा.